नमस्कार, मी अरविंद आठले. भाषण मालिकेतलं आज 95वा पुष्प आहे. तर सुरुवातीला माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांच्या आशीर्वादामुळे हे चालू आहे. माझी पामराची ही शक्ती नाही याची मला जाणीव आहे. खरं म्हणजे सुरुवातीला 10वी व्याख्यानं झाल्यावरच आता पुढे काय असा मला प्रश्न पडत राहिला आणि आपोआप त्याची उत्तरं मिळत गेली आणि ही भाषण मालिका आता अखंड आज 96वा भाग चालू आहे. 95. तर सध्या जुन्या डायरीची माझ्या वाचनं चालू आहे. 3 भाग झाले आहेत. मध्यंतरी अजूनही काही डायऱ्या माझ्या सापडत नाही आहेत. खूप वर्षापासून लिहित आहे. गावं बदलली, घरं बदलली, याच्यात काही कदाचित मिळत नाही. तरी पण काही गोष्टी मी माझ्या आठवणींनी सांगेन तुम्हाला. तर या क्षेत्रात गेली 45 वर्ष मी काम करतोय. मूळ भूमिका साधकाची. अकल्पितपणे या क्षेत्राकडे मी वळलो आणि बरेच उन्हाळे तावून सुलाखून काढले, चटके खाल्ले आणि थंड पाण्यातही न्हालो. अंगावर शहारे आणणारे प्रसंग पाहिले आणि श्री गुरुमाऊलीच्या सुखद फुंकरीचा स्पर्शही अनुभवला. माझं नशीब मला सर्व ठिकाणी घेऊन गेलं. या कशाचाच करता मी नव्हतो याची मला खात्री आहे. गैरसमजाने या क्षेत्रात उन्हाचे चटके खाणारे लोक मी बघितले आहेत. सदेह गुरु या जगातून गेल्यानंतर होणारी लोकांची ससे होलपट सुद्धा मी पाहिली आहे. त्यांना फुंकर घालता आली तर किती बरं वाटेल याची कल्पना करून पाहिली आणि काही प्रयोग करून बघितले. बहुतेक यशस्वी झाले. ही श्री गुरूंची कृपा. आग्रही भूमिका ठेवून इथं चालत नाही. आपला आणि परका असा भेद राहत नाही. स्वकीयत्व परकीयत्व सगळं नाहीसं होतं. उरते फक्त गुरुत्व. हा माझा गुरु आहे, तो दुसऱ्याचा गुरु आहे, असला भेदभाव मी कधीही केला नाही. माझ्याकडे जे आले ते सर्व गुरूंनीच पाठवले. या भूमिकेतून मी बघितलं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला. उरतं फक्त गुरुतत्व, जे अखंड अशरीरी आणि सातत्याने क्रियात्मक असतात. श्री गुरूंनाही सच्चे भक्त हवे असतात. तेही शोधात असतातच ना. ज्यांची भूमिका खरी सत्य कळकळीची आहे त्यांना जरूर मदत केली जाते. ती कोणत्याही कोपऱ्यातून अनपेक्षितपणे मिळते. संसारातून विरक्त होऊ इच्छिणाऱ्यांना तर ती निश्चित मिळते, मी खात्री देतो. पण त्यासाठी पूर्वदूषितपणा सोडावा लागतो. पूर्वग्रह काही असतात आपल्या उपासनेकडे वळताना. उपासना म्हणजे अमोक, उपासना म्हणजे तमोक, अशा आपल्या काही कल्पना असतात. दुसऱ्यांनीही काही करून दिलेल्या असतात. त्या सगळ्या सोडाव्या लागतात. आपल्या मनातील कल्पनाबाईचं जे स्थान आहे हे सोडलं तर आपले अर्धे प्रश्न सुटतात. आग्रहीपणा सोडावा लागतो. श्री गुरूंना पाहण्याची सतत सवय करावी लागते. मन विशाल करावं लागतं. गुरुंच्यात करत असलेला भेद सोडावा लागतो आणि तुकारामासारख्या संताचा आदर्श समोर ठेवून अपार कष्ट करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. स्वतःचा अहंकार विसरावा लागतो. दृष्टी बदलावी लागते. एकदा मी ओंकारेश्वरला गेलो होतो. कुठेही गेले की आजूबाजूच्या सत्पुरुषांना भेटण्याची ओढ अनावर असायची. तिथल्या एका पुजाऱ्याला विचारलं की इथं कोणी आसपास सत्पुरुष आहेत का हो. त्यानं काय उत्तर द्यावं. तो म्हटला, तुमची दृष्टी बदला म्हणजे सगळेच तुम्हाला सत्पुरुष दिसतील. तुम्ही भेद करता. त्यांनी हे डोळ्यात टाकलेलं अंजन फार झणझणीत होतं पण सत्य होतं. या क्षेत्रात निराशेचे, अपेक्षाभंगाचे दुःख नेहमी येत असते. आपल्या भोवतीची वाटणारी, जवळची वाटणारी माणसं आपल्याविषयी अत्यंत इतरांकडे वाईट बोलत असतात.
असूया असते मनात, अहंकार असतो. हा माणूस पुढे कसा काय जाईल, मी एवढे वर्ष करतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, मी गुरुची सेवा करतो. ह्या प्रकारचे जे अहंकार असतात ते फार त्रासदायक असतात. श्री क्षेत्र गाणगापूरला असताना गुरूंनी दीक्षा दिलेल्या सर्व व्यक्ती माझ्यापुढे उघड्या नागड्या करून दाखवलेल्या होत्या. प्रत्येकाचे खरं भाव दाखवले. तोंडावर मखळाशी करत असलेली माणसं मागे कशी असतात ते दाखवलं. हे जग माझ्यासाठी अनोळखी होतं. ती माणसे समोर आल्यानंतर त्यांचे भाव माहीत असूनही प्रेमाने राहायला श्री गुरूंनी शिकवलं. समोरच्या माणसाच्या मनात बोलण्यात भिन्नता दिसली की फार सावधपणे, तरीही प्रेमाने राहावे लागते. खरी परीक्षा आपलीच क्षणाक्षणाला असते. पूर्ण प्रचितीसाठी गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि वेदशास्त्र प्रचिती या तिन्ही प्रचितींना घासून पडताळून अनुभव घेऊन पाहायला पाहिजे. म्हणून शास्त्राभ्यास अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक कुटुंबाच्या स्वार्थाचा विचार नेहमी टाकून द्यायला शिकलं पाहिजे. अध्यात्म हे व्यवहारासाठी नकोच. गुरुला आपल्या व्यवहारात कधी आणू नये. व्यवहारातले आपले भोग आपणच भोगायचे. तक्रार न करता आणि गुरुकडं अमृत असताना आपण कधी चहा मागू नये. प्रेम करा, तुम्हाला प्रेम मिळेल. सगळे भेदाभेदाचे पडदे काढून टाका. खरा माणूस हा माणुसकी शिका. सांप्रदायिक भावनेच्या वर या. माझा संप्रदाय अमुक तो श्रेष्ठ, माझा मार्ग अमुक तो श्रेष्ठ, असला विचार अहंकाराचा. हे अहंकारच आहेत. कोणीही श्रेष्ठ नाही. फक्त श्री गुरुची सत्ता श्रेष्ठ आहे आणि ती कोणाकडून कशी तो राबवेल हे तुम्ही नाही सांगू शकत. 16 वेळाचा बाऊ करू नका. आपलं आणि इतरांचं त्यामुळे मनस्वास्थ्य बिघडते हे लक्षात ठेवा. परमेश्वराकडे कोणताही भेदाभेद, मंगल अमंगल नक्कीच नाही. तो प्रेमाचा फुकेला आहे. ते त्याला पर्यायाने सगळ्यात सर्वात असलेल्या त्याच्या अंशाला द्या. ते शेकडो पटीने परत येईल. आपण या जगात कसे आलो, का आलो याचा विचार करा. आपले आईबाप किंवा मुले आपल्या इच्छेने मिळालेले नाहीत. अनेक जन्मात शेकडो संबंध आले असतील. ते आज आपल्याला आठवतात काय? मग याही जन्मातल्या संबंधांचा विचार करून पहा. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. अलिप्त राहिल्यावर अंगावर सुखाचे रोमांच उभे राहतील, ते अनुभवा. पण रस्ता फार लांब आणि कठीण आहे हे विसरू नका. कोणती घाई नको. परमेश्वर तुमच्यातच आहे. त्याला बाहेर जाऊन शोधायची गरज नसते. किलोभर अन्न खाल्ले तरी त्यातले काही फक्त ग्रामच जीवनसत्व आपण घेतो. बाकीचं फुकट फेकून देतो विष्ठेच्या रूपाने. आपल्या मनात तिची विष्ठा होऊ देऊ नका. आपलं रक्षण तीच करता, तीच मिळवा. संतांचं चरित्र, धर्मग्रंथ वाचा, पण त्यातले आवश्यक तेवढं शोधा, ग्रहण करा. तुम्ही पुष्ट व्हाल. या सर्व प्रवासात माझ्या पत्नीचा फार मोठा सहभाग आहे. तिला खूप काही भोगावं लागलं, परंतु कुठेही चिडचिड न करता माझ्यासारखा जळता निखारा तिनं आपल्या पदरात धरला. त्याला फुलू दिलं, फुंकर मारली. मी तिचा शतशः ऋणी आहे. एक दिवस पहाटे चंद्रभागा दिसली. खूप जुन्या गोष्टी आहेत. नावेतून मी प्रवास करत होतो. अचानक टाळ, मृगंध, भेरी असे अनंत अनाहत नाद ऐकू यायला लागले आणि भान हरपून गेले. श्रीगुरूंच्या पादुका समोर दिसल्या आणि आनंदातिशयामुळे अश्रुपात सुरू झाला. त्या अवस्थेत एक अभंग रचला गेला. आज तो माझ्याकडे नाही आहे, परंतु तो विठ्ठलावर होता. अभंग रचना कशा होतात याचा तो अनुभव होता. ही खूप जुनी गोष्ट आहे, साधारण 1979 मधली. माझं मूळ काय हे श्रीगुरूंनी तेव्हा दाखवून दिलं, परंतु मला त्याची कल्पना आली नाही. मी आपल्या योगमार्गातच अडकून बसलो आणि पुढे बद्रीनाथ येथील श्रीगुरू परमानंद यांनी मला त्यातून दूर केलं.
अंतरानुभवात या ग्रंथात शेवटी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन हे वचन श्री गुरूंनी पाळले. ते 2 दिवस माझ्यासमोर प्रत्यक्ष बसले. हसून त्यांनी मला हात वर करून आशीर्वाद दिला. त्याच सुमारास मला माझा पूर्वजन्म आठवला. शके 893 मध्ये सौराष्ट्रात शिवपाद म्हणून राजा होतो मी. श्री गोरक्षनाथ माझे गुरु होते. एकदा माझा त्यावेळचा लहान मुलगा वारला तेव्हा ते त्या ठिकाणी आले होते आणि त्याला जिवंत करून ते आपल्याबरोबर घेऊन गेले. नवनीनाथ नावाचे आणखीनही एक सत्पुरुष मला आठवतात. त्यावेळची सर्व दृश्य माझ्यासमोर येत असत. त्या काळात अगदी लहानपणी सुद्धा मी धार्मिक ग्रंथांचे पोथ्यांचे वाचन करीत अशीही माझी आठवण आहे. माझी बायका मला दिसायची त्या जन्मात. माझ्या सध्याच्या पत्नीचा माझा पूर्वजन्मातला संबंधही मला त्यामुळे समजला. ऋणानुबंध निश्चितपणे पुढे चालू राहतात. त्यामुळे मला प्रचंड वैराग्य आणि हा संसार सोडून निघून जावा असंही वाटायला लागलं. या सर्वांचा माझ्या या जन्मीच्या पत्नीला खूप मानसिक त्रास झाला, कारण मी बोलण्याच्या अवस्थेतच नव्हतो. या पूर्वजन्मातल्या गुरूंचा पुढे या जन्मी मला अतिशय उपयोग झाला. जेव्हा प्रचंड निराशा माझ्या मनात पुढे आली, त्याचं कारण मी सांगणार आहे पुढे, त्यावेळी या पूर्वजन्मातल्या सद्गुरूंच्या आठवणीमुळे मी तरुण गेलो. एकदा श्रीगुरूंनी सांगितलं की तुम्ही आता धुळ्याला होतो त्यावेळी, नागपूरला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या ज्यांनी तुम्हाला योगाभ्यास शिकवला त्यांची पाद्यपूजा करा. गुरु आज्ञेप्रमाणे नागपूरला आल्यावर मी त्यांच्याकडे गेलो आणि आमची भेट 13-14 वर्षानंतर झाली. त्यांनी ही मोकळेपणाने माझी चौकशी केली. पुन्हा माझ्याकडे या असाही आग्रह केला. मला असं वाटलं की मी गुरूंची आज्ञा पाळली. वा भेटलो आपण जाऊन. रात्री मात्र एक जीव घेणा प्रसंग घडला. असं दिसलं की कवटी समोर ठेवून माझ्यावर काही प्रयोग चालू आहे. मी जागा झालो. उठून श्रीगुरूंची आठवण काढून अंगारा ग्रहण केला आणि पुन्हा पडून राहिलो. त्यानंतर एक शक्ती अंगावर चालून येत आहे असं दिसलं. आणि ती बाहेर फेकल्या गेली. एक वर्तुळ माझ्याभोवती संरक्षणाचं कवच तयार झालं. त्या कवचाला धडकून ती शक्ती निघून गेली. तो एक मूठमारीचा जीवघेणा प्रयोग होता माझ्यावर केला गेलेला. परंतु सद्गुरूंच्या कृपेने मी वाचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीगुरूंना धुळ्याला फोन केला तेव्हा समजलं की तुला पाद्यपूजा करायला का सांगितलंय ते लक्षात आलं का? त्यांचं ऋण तुझ्यावर होतं, त्यामुळे तुझ्यात द्वैतभाव होता. कुठेतरी त्यांच्याविषयी अजून तुझ्या मनात आपुलकी शिल्लक होती, ती घालवणं आवश्यक होतं. कुठेतरी त्यांच्याविषयी गुरुभाव शिल्लक होता आणि आता तो तसा राहणार नाही, कारण त्यांचं मूळ आता तुला समजले ते काय करण्यासाठी तुला बोलवत होते. मूळ पातळीवर काय काय चालू शकतं, काय काय घडू शकतं हे समजावं म्हणून हा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. गुरुचं संपूर्ण लक्ष तुमच्या आणि तुमच्या भल्यावर असतं. खरं तर श्रीगुरू जन्मापासूनच तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांना जिथं आवश्यक वाटतं तिथे ते पाठवतात आणि योग्य वेळ आल्यानंतर तेथून बाहेर काढून पुढच्या ठिकाणी पाठवतात. संध्या पूजा आटपल्यानंतर श्रीगुरूंना एक भजन म्हणून दाखवायचा असा बऱ्याच दिवसांचा क्रम होता. हे वेगवेगळ्या आठवणी मी सांगतोय तुम्हाला त्यातल्या वाचून. आज भजनाची सुरुवात करण्यापूर्वी सूर आळवताना श्री विठ्ठल श्री विठ्ठल असे शब्द घोळत असताना त्याला झांजेची साथ आली आणि त्यात इतका रंगून गेलो की सुमारे अर्धा तासपर्यंत मोठमोठ्यानं केवळ श्री विठ्ठलचा गजर चालू होता. अखेरी श्रीगुरूंच्या पादुकांना अश्रूंचा अभिषेक होऊन हा गजर थांबला. त्यावेळच्या श्रीगुरूंना श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात श्रीगुरूंची कशी समाधी लागत असेल याचा थोडासा
अंदाज आला, कल्पना स्पर्शून गेली आणि अंग शहात. श्री गुरूंना गायन अतिशय प्रिय आहे. इथे आल्यानंतर दोन्ही वेळच्या भजनाचा जणू परिपाठच सुरू केला. हे मी गाणगापूरच्या मुक्कामाचं सांगतोय. संध्याकाळी नित्याप्रमाणे भजन झालं आणि स्वर आळवणं चालू होतं. मला खूप आवडतं गाणं. मी जरी शिकू शकलो नाही तरी गाण्याची मला प्रचंड आवड आहे. या क्षेत्रात वळलो नसतो तर कदाचित मी फार गायक झालो असतो. योगापेक्षाही मला गायनाची आवड आहे. स्वर आळवणं चालू होतं. टाळ हातातून खाली ठेवावेसे वाटत नव्हते आणि सूर जळता जळता अचानक गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू या भजनातील केवळ एकाच ओळीने इतका रंग भरला की त्याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. ती अवस्था असते गाण्याची. आणि नंतर टाळ आणि शब्द यांची गती इतकी वाढून गेली की नुसते पहावेसे वाटत होते. ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते आणि आश्चर्य म्हणजे एखादी रंगलेली मैफिल संपल्या क्षणी श्रोते भानावर येऊन टाळ्यांचा कडकडाट करतात. तद्वत पावसाची फारशी शक्यता नसतानाही श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय या घोषाने आज भजनाची समाप्ती मोठमोठ्या थेंबांनी अर्ध्या पाव मिनिटासाठी पावसानं आपली हजेरी लावली, आपली पसंती दर्शवली. बाहेर लोखंडी पत्र असल्यामुळं सेकंदभर कसला तरी एवढा मोठा आवाज हे समजलंही नाही आणि पाहीपर्यंत तो संपूनही गेला. त्यावेळी बाहेर लोक माझं भजन ऐकण्यासाठी बसत असत. नित्यनेमाने अनेक लोक बाहेर बसत असत. फेब्रुवारी 2005 असा अनुभव आला की हृदयात कमळ आहे. त्या कमळात श्री गुरु बसले आहेत अंगठ्या एवढे. ते मला चालवत आहेत. मनात कानात सर्वत्र स्वर भरलेले आहेत. कोणाशी बोलू नये, पाहू नये असं वाटत होतं आणि नुसतं शांत बसून राहावं. इतरांना मी कोण आहे, माझी अवस्था काय आहे हे कळणं कठीणच. त्यांना मी केवळ शरीरधारी माणूस वाटतो. कोणाला शेजारी, कोणाला बाप, कोणाला मुलगा, कोणाला नवरा वगैरे. पण खरे काय हे कोणी जाणत नाही. कसलेही व्यवहार करावेसे वाटत नाहीत पण करावे लागतात, सोडून चालत नाही. गुरुवर श्रद्धा ठेवा. श्रद्धा म्हणजे काय तर भावना, विश्वासाची भावना. गुरुवरचा पूर्ण विश्वास म्हणजे गुरुवरची श्रद्धा. तो जितका जास्त असेल तितके तुम्ही गुरुच्या जास्त जवळ जा. संकटाच्या अडचणींच्या वेळी देहरूपाने गुरु येऊन तुमच्या अडचणी संकट दूर करतो. कुठल्या देहाच्या रूपाने येईल हे नाही सांगता येत. म्हणून सामान्य मनाला डोळ्यांना जो देहरूपी गुरु दिसतो, परंतु प्रत्यक्षात तो देहातच असतो असं नाही, तर तो सर्वत्र असतो. तो नाही असे कोणतेच ठिकाण नाही. कारण गुरु हे तत्व आहे, महान तत्व आहे. ते जसे शहाण्यात आहे तसे मूर्खातही आहे, मोठ्यात आहे तसे लहानातही आहे. म्हणून कधीही कोणालाही मूर्ख लहान समजू नका, वाईट वागू नये, हीन समजू नका. कारण त्याच्यातही गुरुतत्व आहे. वारकऱ्यांमध्ये एकमेकांना वाकून नमस्कार करण्याची जी पद्धत आहे ती खऱ्या अर्थानं अतिशय चांगली आहे. कोणास माहीत समोरच्या वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीचे आजपर्यंत किती जन्म झालेत आणि ती व्यक्ती आपल्यापेक्षा किती मोठी आहे. कदाचित आपल्यापेक्षा मोठी नसेलही, परंतु तिच्यात गुरुतत्व नक्कीच आहे. म्हणून परस्परांना वंदन करणं हे केव्हाही चांगलं. जगामध्ये सत, असत आणि मिथ्या या 3 गोष्टी आहेत. सत म्हणजे सत्य, जे आहे ते, जे सदैव टिकणारे आहे. असत म्हणजे मुळातच नाही, पण ज्याची मानव कल्पना करतो ते. उदाहरण सशाचे शिंग, आकाशाचं फूल, या कल्पना आहेत, या प्रत्यक्षात असत नाही. जे नाही, जे असणार नाही त्याची कल्पना. आणि मिथ्या म्हणजे जे आहे, जे डोळ्यांना दिसत आहे पण ते टिकणारं नाही, ते मिथ्या. जग दिसते, माणूस दिसतो, पण टिकणारा नाही, म्हणून मिथ्या. आज हिमालयात श्री गुरूंवर हे आहे 17 ऑगस्ट 2006 आणि हिमालयात श्री गुरूंबरोबर फिरण्याचा योग आला. पहाटे आम्ही दोघेही बरेच फिरलो. 4-4:30ला परत आलो.
हुडहुडी भरली होती. पत्नीला उठून हातपाय आणि शरीर कसं थंड आहे हे दाखवून सर्व प्रसंगाचं वर्णन केलं. मुक्काम मुंबई 18 नोव्हेंबर 2006. दुपारी 12च्या सुमारास पूजा आणि भजन आटोपल्यानंतर असं मनात आलं की मी तर अजून विद्यार्थीच आहे. मी सर्वत्र गुरु पाहतो, तुम्हा सर्वातही मला तेच दिसतात. कसे असावे कसं असू नये हे सर्व तुम्हा सर्वांच्या वागण्या बोलण्यातून ते मला शिकवत असतात. त्यामुळं कसं नाही कसं आहे हे कसं असावं हे आपोआप समजतं. गुरु काय चीज आहे हे समजणं अत्यंत कठीण आहे. ते म्हणजे गुरु इथे माझ्या हृदयात बसलेले आहेत, त्यांना कसं कवटाळू, माझ्याच हृदयाला मी कसा जवळ घेऊ. लोक गुरु करतात पण गुरुंना ओळखत नाहीत, त्यांचं ऐकत मात्र नाहीत, आपल्या मनाचं करायचं आहे ते सोडत नाहीत. आता गुरुनी उपासना सांगितल्यानंतर तुम्ही स्वतःचं काही त्यात घालणं घुसणं, हे चांगलं आहे ते करू, ते चांगलं आहे ते करू, हे अयोग्य आहे. शेवटी तुम्ही जे करत असता ते सगळंच करता. गुरु करण्यापूर्वी जे करत होता तेच आताही करत आहेत. फक्त इतकाच की तेव्हा स्वतःच्या नावावर करत होता आणि आता गुरुच्या नावावर करता. पण गुरुनी नक्की काय सांगितलं आहे इकडे मनापासून तुम्ही लक्ष देत नाही. ते देणं आवश्यक आहे. पूर्वी कुंकू लावत होतो, आताही लावतो. फक्त आता ते श्रीगुरूंच्या नावाने लावतो, इतकाच फरक. नवरा बायको मुलगा आई वडील हे डोळ्यानं दिसत असूनही आपण त्यांच्यावर खरं प्रेम करू नाही शकत. कुठंतरी स्वार्थ असतो. मग गुरु तर अदृश्य, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा. आम्ही फक्त स्वतःवर प्रेम करतो. गुरु देवापेक्षा मोठा असतो. एक वेळ देव समजणं शक्य आहे, पण गुरु समजणं अतिशय कठीण. गुरु समजण्यासाठी अखंड विद्यार्थी राहणं, त्यात किती आनंद आहे हे मला चांगला अनुभवायला मिळतं. श्रीगुरु माझ्या हृदयात स्पर्श करले बसले आहेत, परंतु मी त्यांना स्पर्श करू शकत नाही. एका शक्तिपात दीक्षा देणाऱ्या प्रसिद्ध भक्ताशी माझा दृढ परिचय आहे. मध्ये मध्ये भेट होते. अडचण आल्यास त्यांचा सल्लाही मी काही वेळा घेत असे. एकदा अशाच अडचणीच्या वेळी मी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी विशिष्ट तारीख देऊन ठराविक वेळी बसण्याची वेळ सांगितली. तेव्हा मी मुंबईला होतो. बसण्याच्या आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना फोनही केला. कोणतीही गोष्ट करण्याआधी मी श्रीगुरूंची परवानगी घेतो, तशी घेतली होती. खूप वेळ बसूनही काहीच न घडल्यानं मी अर्ध्या तासानं त्यांना पुन्हा फोन केला. ते म्हणाले, मी तर भरपूर शक्तिप्रवाह सोडला होता, मागे पुढे परिणाम होईल. मी श्रीगुरूंना विचारलं, हे काय झालं? तेव्हा ते हसले. अरे, तो मलाच ओळखू शकला नाही, माझ्यावरच प्रयोग करायला निघाला तर काय होणार. तेव्हापासून मी आध्यात्मिक अडचणीत कोणाचाही सल्ला घेत नाही. 20 ऑगस्ट 2007 रोजी रात्री 2:30 वाजता श्रीगुरू आले होते. ते मला नरसोबाच्या वाडीला घेऊन गेले आणि तेथे माझ्या सर्व वासना कृष्णार्पण केल्या. गेल्या 2 दिवसात मी प्रचंड शांततेचा अनुभव घेतोय. आता कृष्णार्पण म्हणजे कृष्णा नदीला अर्पण की कृष्ण देवाला अर्पण हे मला माहीत नाही. पण त्यांनी माझ्या सर्व वासना अर्पण केल्या हे खरे. 2 दिवस मी त्याचा अनुभव घेत आहे. हे वासनाराहित्य किती दिवस टिकेल मला माहीत नाही, परंतु जोपर्यंत आपलं सुकाणू आपली काठी त्यांच्या हातात आहे तोपर्यंत नक्की राहील याची खात्री आहे. काल 2 डिसेंबर 2008 अचानक एका गोष्टीचा उलगडा झाला. जुने कागदपत्र पाहताना पूर्वजन्मीच्या आठवणी वाचण्यात आल्या. त्यावेळी पुत्र लहान असताना अकाली पुत्र वियोग झाला, परंतु श्री गुरु गोरक्षनाथांनी त्याला जिवंत करून आपल्याबरोबर नेले. ते संचित भोगायचे राहिलेले दुःख या जन्मी भोगावे लागले. त्याचं उरलेलं आयुष्य त्याने या जन्मी भोगलं. त्याचं आणि माझं संचित चुकलं नाही. भोग कधी चुकत नाहीत हेच खरं. श्री गुरु फक्त मागे पुढे करू शकतात, चुकवत नाही. श्री गुरुचरित्रातील घटनेची पुनरावृत्ती झाली. सुदैवाने श्री गुरूंनी आमची अंतिम भेट घडवून आणून आमचा ऋणानुबंध संपवला.
या ठिकाणी थांबतो. माझी वेळ झाली आहे. पुढच्या भागात बोलूया. नमस्कार.